सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच सुरू होणार आहे नवरात्र, तर या नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडून माता दुर्गेची पूजा व्हावी, उपासना व्हावी आणि त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळावे हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवींची 9 रूपे कोणती आणि कोणत्या देवीची पूजा केल्याने आपल्याला काय मिळते याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. देवी दुर्गेची मनोभावे पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात, तसेच आर्थिक समस्यांपासून देखील मुक्ती मिळते. आपण या नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची उपासना करत असतो, पूजा करत असतो, आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो, तसेच अखंड दीप हा सुद्धा प्रज्वलित करत असतो. तर ही नवरात्र आता लवकरच सुरू होईल. आपल्या मनोवंचित फळाची प्राप्ती होण्यासाठी आपण देवीच्या 9 रूपांची साधना आणि उपासना ही नवरात्रीमध्ये करत असतो. नवरात्र उपासना ही आद्यशक्तींची साधना मानली जाते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी आई महागौरीची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये अष्टमी जी आहे तर अष्टमी तिथी ही खूप महत्त्वाची मानली आहे. या अष्टमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये विशेष पूजा हवन हे केले जाते. तसेच अष्टमीला कन्यापूजन हे सुद्धा केले जाते. ज्यांना पूर्ण 9 दिवस व्रत करणे जमत नाही तर ते अष्टमी नवमीला देवीची पूजा करतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तर ही दुर्गेची 3 महत्त्वाची रूपे आहेत. जशी सुवासिनी स्त्रीची ओटी भरली जाते तर तशी आदिशक्तीची ओटी सुद्धा भरली जाते. घरात धनधान्याची वृद्धी व्हावी, सुखसमृद्धी यावी, तर यासाठी सुद्धा आपण नवरात्रीमध्ये दुर्गेची तसेच आपल्या कुलदेवीची पूजा उपासना करत असतो. तिचे आपल्याला जेवढे जमेल तर तेवढी सेवा ही आपण या 9 दिवसामध्ये करत असतो. तर अशा या नवरात्रीमध्ये देवींची जी 9 रूपे आहेत तर याची आपण माहिती ही पाहणार आहोत. तर ही 9 रूपे कोणती, चला तर मग पाहूया. दिवस पहिल्या दिवशीचं जे रूप आहे तर ते आहे शैलपुत्री. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा. हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी निगडीत आहे. या रूपात दुर्गा शिवाची पत्नी म्हणून तिची पूजा अर्चा करतात. ही देवी उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ घेऊन नंदीवर किंवा बैलावर स्वार आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला आहे. ही देवी सतीचा म्हणजेच शिवांची जी पहिली पत्नी होती, जिचा पुन्हा पार्वती म्हणून पुनर्जन्म झाला, तर अशा या सतीचा शैलपुत्री म्हणून आपण या दिवशी पूजा ही करत असतो. हिलाच हेमावती म्हणून सुद्धा ओळखतात. यानंतर दिवस दुसरा आणि या दिवशी देवीचं रूप आहे ते आहे ब्रह्मचारिणी. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती आणि हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा ही मुक्ती किंवा मोक्ष मिळावा तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाळ आणि कमंडला धारण करणारी ही देवी आनंद व चैतन्य देते. यानंतरचा दिवस तिसरा आणि देवीचं रूप आहे चंद्रघंटा. तिसरा दिवस म्हणजे तृतीया तिथी. या दिवशी चंद्रघंटा देवीचे स्मरण केले जाते, तिची पूजा केली जाते. शिवांशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते आणि म्हणूनच हे चंद्रघंटा नाव पडले आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. त्यानंतरचा दिवस चौथा कुष्मांडा देवी. चतुर्थीचा हा जो दिवस आहे म्हणजे या चतुर्थी तिथीला कुष्मांडा देवीची आराधना केली जाते. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी आपण या देवीची आराधना करतो. देवीच्या या रूपाची पूजा आणि उपासना करतो. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे. तसेच तिला 8 हात असून ती वाघावर बसलेली आहे. दिवस 5वा आणि या दिवशी देवीचं रूप आहे ते म्हणजे स्कंदमाता देवी. पंचमी तिथी ही या दिवशी असते आणि स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि माता म्हणजे आई, म्हणजेच कार्तिकेयची आई, म्हणजेच हे सुद्धा पार्वतीचेच हे एक रूप आहे. हे रूप बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा तिचे मूल धोक्यात असते तेव्हा ती एका भयंकर सिंहावर स्वार होऊन 4 हात असलेली आणि बाळाला धरून आहे. तर अशा या स्कंदमाता देवीच्या रूपाचे 5व्या दिवशी पूजन हे केले जाते. यानंतर नवरात्रीचा दिवस 6वा आणि या दिवशी देवीचं रूप आहे कात्यायनी.
कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ही एक दुर्गेचा अवतार आहे. योद्धा देवी म्हणून कात्यायनी देवीची ओळख आहे. देवींच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक रूप म्हणजे कात्यायनी. 4 हात असून ही सिंहावर स्वार आहे. तसेच ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. या दिवशी दुर्गा पूजा ही सुरू होते. तसेच 7वा दिवस आहे आणि या दिवशी देवीचं रूप आहे ते म्हणजे कालरात्री. नवरात्रीमधील सप्तमीला कालरात्रीची पूजा केली जाते. देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप असलेली कालरात्री ही सप्तमी तिथीला पूजली जाते. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. तिच्या अग्निमय डोळ्यात खूप क्रोध आहे आणि त्वचा ही काळी पडते. या दिवशी महासप्तमी ही साजरी केली जाते. या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. यानंतर दिवस 8वा आणि या दिवशी देवीचं रूप आहे ते म्हणजे महागौरी. महागौरी हे बुद्धी व शांतीचे प्रतीक आहे. जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग हा अधिक उबदार झाला. महागौरीची पूजा अष्टमीला करतात आणि या दिवसाला महाअष्टमी असं सुद्धा म्हणतात. या दिवसाला सुद्धा नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे. सगळ्या दिवसांमध्ये हा दिवस खूप विशेष मानला आहे कारण या दिवशी कुमारिका पूजन हे सुद्धा केले जाते. तसेच अष्टमीला आपण दुर्गामातेची ओटी भरतो, कुलदेवीची ओटी भरतो, एखाद्या सुवासिनीची ओटी भरतो. आपण ज्या ठिकाणी घट बसवलेले आहोत तर तिथे सुद्धा आपण ओटी भरू शकतो. आपण जर घरामध्ये देवी बसवलेली असेल तर तिची सुद्धा ओटी ही या अष्टमीच्या दिवशी भरली जाते. अष्टमी तिथी ही ओटी भरण्यासाठी अतिशय शुभ तिथी मानलेली आहे. हा दिवस चंडीच्या महिषासुरमर्दिनी रूपाचा जन्मदिवस सुद्धा मानला आहे. आणि यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे दिवस 9वा आणि या दिवशी देवीचं रूप आहे ते म्हणजे सिद्धिदात्री. उत्सवाच्या शेवटी नवमीला लोक सिद्धिदात्रीची उपासना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत. तसेच देवीला 4 हात असून तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखतात. सिद्धिदात्री ही भगवान शिवांची पत्नी पार्वती आहे. भगवान शिवांच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे आणि म्हणूनच शिवांना अर्धनारीश्वर म्हणून सुद्धा ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची पूजा करून शिवांनी सर्व सिद्धी या प्राप्त केल्या होत्या. तर अशी ही देवींची 9 रूपे आहेत आणि या 9 रूपांची पूजा ही आपण नवरात्रीमध्ये करत असतो. तुम्हाला समजलेच असेल की कोणत्या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा ही करायची आहे. या दिवसामध्ये आपण देवीची आराधना केल्याने देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तसेच आपल्या घरामध्ये मांगल्य, आरोग्य, सुखसमृद्धी नांदते. या 9 दिवसातील पहिले जे 3 दिवस आहेत तर ते म्हणजे ऊर्जेची देवी दुर्गामातेला समर्पित आहेत. यानंतरचे जे 3 दिवस आहेत तर ते संपत्तीची देवी लक्ष्मी मातेला समर्पित आहेत. तसेच शेवटचे जे 3 दिवस आहेत म्हणजे सप्तमी, अष्टमी आणि नवमी आणि हे 3 दिवस हे विद्येची देवी सरस्वतीला समर्पित आहेत. अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये रोज वेगवेगळ्या देवीच्या रूपाची पूजा ही केली जाते.